आज रविवार आहे आणि काय तुम्हाला सांगू इतका कंटाळा आला होता उठायला कारण बाहेर धो-धो पाऊस पडतोय, थंडी वाजतीये आणि आज मुलींच्या शाळेला सुट्टी आहे त्यामुळे मी रिलॅक्स आहे. आजचं वजन भरलंय 81.30. किती कमी झाले ते तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा. आज मस्तपैकी पोहे बनवले होते. त्यानंतर माझे मी ड्राय फ्रुट्स खाऊन घेतले, मेथी पाणी पिऊन घेतलं आणि पोहे थोडेसे घेतले नाश्त्याला. त्याच्यासोबत लिंबू सुद्धा घेतलं. आता तुम्ही म्हणाल लिंबू घेतलेलं काय सांगते चवीपुरतं, पण चवीसाठी लिंबू घेतलेलं नाहीये ते. दररोज अर्ध लिंबाचा रस तरी पोटात गेला पाहिजे म्हणजे व्हिटॅमिन सी पण मिळतं आणि चांगलं असतं आपल्या हेल्थसाठी आणि स्किनसाठी सुद्धा. तर मी ऑनलाईन ह्या बांगड्या मागवल्या होत्या लग्नासाठी. मला खूप जणांनी विचारलं की लग्नात घातलेल्या ज्या बांगड्या आहेत त्या खऱ्या आहेत का? तर त्या खऱ्या नाहीयेत, खोट्याच्या. याला गोल्डचं पॉलिशिंग आहे आणि अगदी 250 रुपयामध्ये 12 बांगड्या तुम्हाला मिळतात. मी 2.8चा गाळा मागवलाय, तुम्ही याच्यापेक्षा कमीचा मागवू शकता. ह्याच्यामध्ये मध्ये हिरव्या बांगड्या घातल्या ना खूप भारी दिसतात. तुम्हाला हवे असतील तर कमेंट मध्ये लिंक किंवा पीपी टाईप करा, तुम्हाला लिंक मिळून जाईल. आज रविवार स्पेशल आहे त्यामुळे मस्त चिकन आणलं आणि आईने काय करायचा मूड नव्हता त्यामुळे डायरेक्टच वाटण टाकून रस्सा बनवून टाकला. गाईस मी आता एक चपाती लाटून बघणार आहे. एवढा उंडा घ्यायचा ना. आज काय घाईचा दिवस नव्हता त्यामुळे तिला म्हटलं लाट बाई लाट, चपाती लाटते. कशी चपाती लाटलीये बघा. ट्राय तरी करतेय निदान. त्यानंतर आम्ही असं छान जेवायला बसलो. रस्सा केलेला आणि चपात्या केलेल्या आणि थोडासा भात लावलेला दोघींपुरता. आम्ही काय दुपारचा भात आता बंद केलेला आहे. त्यानंतर मी आवरून छान आम्ही बाहेर निघालो. मला काम होतं थोडं तर ते करण्यासाठी निघालो. वातावरण इतकं भारी झालं होतं आमच्या इकडे ना सगळं असं हिरवा निसर्ग असल्यामुळे ना खूप भारी वाटतं. बाहेर पडलं ना की काम करून झालं ते मला पुन्हा घ्यायला आले आणि मग आम्ही रस्त्याने निघालो तर त्यांना म्हटलं आपण कुठेतरी थांबून चहा पिऊ. मग चहा घेतला छान आम्ही. माझ्यासोबत चालायला कोण निघालंय बघा. ते पण रेनकोट घालून. येत आहे ना. नाही जिथं मी रोज चालते ना पार्किंगला तर तिथं धो पाऊस पडत होता. पण चालणं थांबलं नाही पाहिजे बॉस, त्यामुळं मी मस्तपैकी जॅकेट घातलं थंडीचं, थंडी न वाजावी पाऊस म्हणून. पडतोय खूप तिकडं बाहेर म्हणून मी इथल्या पार्किंग मध्ये चालायला आले. डेडिकेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. चालणं सोडायचं नाही. 7 वाजलेत संध्याकाळचे. परत घरी येऊन चिकन आणि भाकरीवरती ताव मारला आणि ही सिरीज बघता बघता दिवस मला कसा संपला ते कळालं नाही. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.